मंडळी नमस्कार. हे बघा, हे ते आपलं फेमस पिल्लू, बरोबर मामा? बरोबर. हे ते फेमस पिल्लू जे आता तुम्हाला ह्या 4 पिल्लांपैकी सगळ्यात जे गुटगुटीत वाटतंय ते हे पिल्लू आहे. आणि ही त्यांची आई. ऑफकोर्स प्रत्येक जे वेगवेगळे प्राणी आहेत त्यांची आई ही ऑलरेडी डेफिनेटली भरपूर ओव्हर प्रोटेक्टेड असते. आणि इकडे तुम्हाला तिकडे मॅक्स दिसतोय, डॉली दिसते. आणि त्याच्यामुळे त्यांची आई जी आहे ती खूप अत्यंत प्रोटेक्टिव्ह आहे या सगळ्या गोष्टींसाठी. आणि हे बघण्यासाठी आज आपण 4-5 दिवसांनी आपल्या इकडे आलेत. आज आपल्या इकडे सोनावळे कुटुंबीय आलेत. नमस्कार. तुम्ही कुठून आलात सर? कल्याणवरनं हे आपल्या इकडे शेजारी आलेले आहेत. त्याच्यानंतर इकडे तुम्हाला दिसतं आपला बारकू मामा इकडे आहे, आपला राजा दादा इकडे आहे, भवारे मामा इकडे आहेत. त्याच्यानंतर आईसाहेब आपल्या इकडे आहेत. त्याच्यानंतर मंडळी आपल्याबरोबर आहेत आभा, रमा, काव्या आणि सान्वी. हे सुद्धा आपल्याकडे असे सगळे छान छान मंडळी सगळेजण आहेत. आणि आज हे बघा, हे ते पिल्लू, हे बघा किती क्यूट आहे की नाही. हे बघा, हे ते पिल्लू जे आपल्या इकडे ह्या आईचं ते पिल्लू इकडे होतं. आणि हे जे गीज जे असतात आपल्या इकडे भारतामध्ये, ह्या गीजला फार जास्त कोणी म्हणजे फूड म्हणून त्यांच्याकडे बघत नाही, पण ह्यांना एक पहारेकरू म्हणून बघतात. पहारेकरी म्हणजे कसा असतो की हे जे आहेत हे सगळ्यात पहिल्यांदा अलार्म सेट करतात. जर का आपल्या आजूबाजूला एखादा कोणचा मुंगूस आला, एखादा ससाणा आला, एखादा साप आला, अशा जर का वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या जर का सगळ्यात पहिल्यांदा आजूबाजूला दिसल्या तर हे जे आहेत हे सगळ्यात पहिल्यांदा येतात. आणि तुम्हाला मी एक दाखवतो. आपलं जर का कुत्रा इकडे जर का ह्यांच्याजवळ ते कशा प्रकारे मोठ्या प्रमाणात बोलायला लागतील. मॅक्स इकडे, मॅक्स इकडे, इकडे मॅक्स. हे बघ, पाहिलं? तुम्हाला दिसलं असेल की तिच्या पिल्लांना प्रोटेक्ट करायला तशाच प्रकारे ती तिच्या परिवाराला सुद्धा प्रोटेक्ट करते. म्हणजे त्यांचा जो पूर्ण कळप असतो किंवा आजूबाजूचे सगळे जे इतर प्राणी पक्षीसुद्धा जे आहेत त्यांनासुद्धा ते प्रोटेक्ट करायचा प्रयत्न करतात. आणि हे मोठ्या प्रमाणे अलार्म सेट करतात. तुम्हाला जर दिसेल सापासारखं ते फूस करतं आहे. हे बघा, त्यांना ऑफकोर्स माणूस जे आहे त्यांना माणसाची ओळख आहे आणि ती तिच्या पिल्लांना ऑफकोर्स स्वतः प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करते. आपण इकडे गेल्या काही वेळापासून इकडे असल्यामुळे ते आपल्याला ओळखते. पण अदरवाईज ती असा अटॅक म्हणजे कुठच्याही इतर प्राण्यावरती ते इमिडिएटली मोठ्याने अटॅक करू शकतात. आणि त्यांना एक पहारेकरी म्हणून समजतात. आणि ह्यांची जी अंडी आहेत ती काही लोक त्यांची अंडी खातात, काही लोक बरेचसे जण त्याची अंडी खात नाहीत. आणि ह्याला हंस असं म्हणतात. तर हे काय हंस नाही आहेत, हे त्यांना गीज असं म्हणतात. आणि हंस किंवा राजहंस ज्याला असं म्हणतात तो पूर्णपणे वेगळा प्राणी असतो. राजहंस जो असतो त्याची ही जी तुम्हाला दिसते ही मान खूप मोठी असते आणि त्याच्या चोचेवरती एक प्रॉपर असा बल्ज असतो. आणि तशा प्रकारे हे जे गीज असतं हे गीज वेगळं असतं. आपण त्याचं जे पिल्लू होतं ते वेगळं कशासाठी केलं होतं, कारण की ही जी आहेत हे सगळे बरोबर भावरे मामा यांची जी पिल्लं आहेत, यांची जी अंडी आहेत, ही अंडी ते कुठेतरी बाहेर कुठच्या तरी एखाद्या गवतामध्ये किंवा कुठच्या तरी दगडावरती अशा ठिकाणी सगळे त्यांची अंडी घालतात. आणि तिकडे ते जाऊन बसतात. ते खूप व्हल्नरेबल राहतात. ते दिवस रात्र तिकडेच त्यांच्यावरती उभवायला जाऊन बसलेले असतात. आणि त्याच्यामुळे जेव्हा त्यांची 3 जेव्हा पिल्लं बाहेर आली त्या 3 पिल्लानंतर त्यांची आई त्या चौथ्या अंड्याला सोडून निघून गेली होती. पण मग त्याला आपण भवारे मामांनी ते पाहिलं. भवारे मामांना खूप अनेक वर्ष भवारे मामा एकूण किती वर्ष तुम्ही सगुणा बघतात? जवळजवळ 35-35 वर्ष व्हायला. भवारे मामा आपल्याकडे 35 वर्ष आपल्याकडे काम करत आहेत. आणि भवारे मामांनी सर्वप्रथम आपल्या इकडे दूध डेअरी आपली एक नवीन हाईट्सला नेली. पण त्याच्यानंतर आपल्या इकडे आज जे काय पक्ष्यांचा वैभव तुम्ही जे बघताय ते भवारे मामांमुळे आज आपल्याकडे सगळ्या माशांचं जे काय वैभव आहे, आपल्याकडे सगळे जे काय वेगळे मासे आहेत, वेगवेगळे पक्षी जे इतर शोभेचे पक्षी आहेत त्या सगळ्यांचं वैभव आपलं बारकू शेटमुळे आहे. तर अशा प्रकारे बरेच सगळे आपल्या इकडचं सगळं भाज्यांचा वैभव. आज बहिणी काय आणलेस का तू भाजीमध्ये? काय आणलेस तू? सगळे जे 4 चिल्ल्या पिल्ल्या आलेले आहेत मंडळी त्यांच्याबरोबर जाऊन तिने काहीतरी भाजी आणलेली दिसते. काय आणली? दुधी आणले, त्या मुलींनी काढले. अच्छा, मिरच्या काढल्यात, दुधी काढल्यात. बरं ठीक आहे. तर बघा आजीबाईंना केवढं त्या गोष्टीचं कौतुक आहे. आणि ऑफकोर्स ते सगळं बघायला आपल्याकडे आज पर्यटकसुद्धा आहेत. पर्यटकांना दाखवायला इकडे राजा दादा आहे.
तुम्हाला इकडे दिसतंय की ही सगळी पिल्लं जी आहेत ती आता खूप हेल्दी आणि छान आहे. सगळेचे सगळे छान जगतील आता ही पिल्लं. जगणार. व्हेरी गुड. आणि हे बघा त्या गीजला सुद्धा कळतंय की हे किती छान आहेत म्हणून. तुम्ही पण हात लावायचे आहे तुम्हाला गीजला, पिल्ला आईला हात लावा, हात लावा, लावा हात लावा, काय नाही. आणि एवढ्या मोठ्या मॅक्सच्या अंगावर गेलं म्हणून मॅक्स कसा लांब बसलाय. इकडे डॉली इकडे. बरं याचं नाव काय ठेवायचं आपण पहिल्यांदा पाहुणे, याचं नाव काय ठेवायचं पिल्लाचं? मेल आहे का फिमेल आहे माहीत नाही. मिनी. सोनाणे सरांच्या मते आपण त्याचं नाव मिनी ठेवूया. तुमच्या मते त्याचं नाव आपण काय ठेवायचं ते तुम्ही नक्की सगळ्या मंडळींनी सांगा. इथे आज आपल्याकडे 3-4 सगळे आपले छोटे छोटे चिल्ले पिल्ले त्यांना पण आपण विचारूया आणि आजचा दिवस संपवूया. धन्यवाद. Bye. Bye. Bye.